साईडला मित्राला मारायचं नाही. तू साईडला बरकड्याच्या पिपाने वाजवीन. मित्राला मारायचं नाही. अरे आपल्या बाप दादाने कमवून ठेवलेली ही इष्ट या दारूच्या पायात अशा घाण मित्रांच्या नादात पंचाचं वाटलं करत आहेस का? कान म्हणू नको. खाली बस. तू खाली बस. मग मला मारू देऊ नको. मित्रांची उकाणा काळे काढायची असेल तर मला हिस्सा वाटून दे. अरे काल वा बाप दादाची सगळे इस्टेट वाटण्या कर. काल बोलू नको एक शब्द. आणि भावाने तो भांडणं लावले ती. तू शब्द करू नकोस. तोंडाला तोंड देऊ नकोस. तिला पुन्हा एकदा बजावून तुला सांगत आहे पाय बांधून तुला रातची नळात टाकतो आता. कुणाला मारतोय? म्हणजे याच भावकीच्या माणसाने तुझ्या कानामध्ये विष टाकलं आहे कुणाच्या बाप? आणि घरफोडच्या नालायक माणसाने दिले सहसाईचं नादान पुन्हा जर आमच्या बापड्याच्या जर नादाला लागलास तर रक्ताच्या कारंजा कशात वाटवल्याशिवाय राहणार नाही. हे काय बघून घेईन बघून घेईन तुझ्याकडे. चाल चालता उभाड्याच्या बाहेर माझ्या ए जातो रे वाडा तुझा आहे म्हणून जात तू. चाल निघ. हे काय जातो मी. मारले ना ते अंदर. भांडण करू नका. नागाच्या शिफ्टीवर पाय दिलास तो कधी नाही कधी तुझा डौस केल्याशिवाय राहणार नाही. ए आराम खोरा. ना समोर बोलतोयस तुझा भाव समोर उभा आहे. कोणाचा भाव? चल माझ्या दारातनं चाल बाहेर हो. असं दाराच्या बाहेर हो बाहेर हो. म्हणजे माझ्या वाड्यात नाव धूस करतोय आणि तूच मला सांगतोय ना का वाड्याच्या बाहेर हो. लवकर जी. चल निघ इथून. आत्ताच्या आत्ता निघ. चल पड. पुन्हा माझ्या वाड्यामध्ये पाय टाक नकोस. कोण? तू चले. कोण? चला. तिला राहू दे त्या दोघांना. माझी बायको आहे. कोण आडवा येतो त्याला फाडेन. बायको माई आहे. असं 10 माणसात लग्न लावलंय भाकरानं. चल हुशार. उशे, चल जातो नाही थांबायचं नाही. चल गण्या. तुला शाळा शिकायची का नाही? नसली शिकायचं चल माझ्याबरोबर. गणेश तू तुझ्या वडिलाचा ऐकणार आहेस का माझा ऐकणार आहेस? कोणाचे? त्याला एका बुकीतच जीव घालून त्या. मी माझ्या वडिलांचं कधीही ऐकणार नाही. बापूराव तुला पुन्हा बजावून सांगतो हे. चाल तुझी बायको घे आणि चल निघ इथून. जातोय. पुन्हा वाड्यात पाय टाकू नकोस. एवढा जबल डोक्यात घालतो तुझ्या. अरे बांधणार नावचा बापूराव सांगणार नाही जगाला. एवढा जबल तुझ्या डोक्यात घालणार इथं. त्याच्या मित्रांनी फार घराचं वाटोळ चालवलेलं आहे आमच्या. गणेश नाना माझी परीक्षा जवळ आली. परीक्षेची फी भरायची. माझ्याकडे पैसे नाही. गणेश तू काही काळजी करू नकोस. अरे तुला खूप शाळा शिकवणार आहे मी. तुझा ह्यो चुलता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझा कुठलाही हट्ट पुरवायचा मी ठेवणार नाही. आणि तुला खूप शाळा शिकवणार आहे. फक्त तुझ्या वडिलाचं तू ऐकू नकोस. जा अभ्यास करून घे. संगीता काय झालं? असणारा माझा ऐकुलता एक भाव म्हणजे दादाला काय झालं? भावकीच्या माणसाचं ऐकून दारूचा नाद लागला आहे. दारूच्या नादामध्ये धुंद होऊन गेला आहे. रोज सारखी भांडणं सही ऐकून घ्यावं वाटते. आज माझ्या नजरेने मी पाहिलं. आतापर्यंत दुसऱ्याच्या तोंडने मी ऐकत होतो की बापूराव तुमचा दारू पितोय. समक्ष मी पाहिलं तर त्याच्या बायकोला तो मारत होता. त्याच्या असणारा एकुलता एक मुलगा त्याला देखील तो मारत होता. ही मला सहन झालं नाही म्हणून मी त्याला 2 हंटरचे फटके मारले आणि वाड्याच्या बाहेर हकलून दिला. अहो पण
पिणं हे चांगलं आहे का? अहो दारू पिणं ही कुणालाच चांगलं नाही, कुठल्याच भावकीला चांगलं नाही किंवा आपल्याला चांगलं नाही. पण जरा समजून सांगायचं, समजून ऐकलं तर चांगलंच आहे. अगं पण तू- असा भावभावात झगडा बरं आहे का? तो ऐकणारा कारता नाही. तेव्हा संगीता, हा. माझ्या डोक्यामध्ये एक युक्ती आली आहे काय हो? की बापूरावला वेगळा राहायला लावायचं. अहो तुम्ही जर असल्या परिस्थितीत त्याला जर वेगळे टाकताल हा. ना तर आहे तेवढं सगळं आंधळीला लावल होतो. त्याला काय वाटून द्यायचं नाही. उचलली 4 भांडी जेवण करण्यापुरती द्यायची आणि उचललं त्याला घरातलं धान्य द्यायचं. त्याला हिस्सा वाटून द्यायचा नाही, त्याची तो करून खाईल. बरोबर आहे. अगं उपाशी माणूस मरायला लागल्यानंतर माणसाला चट कळतं. हो त्याला अनुभव येईल ना. चल. नाना, हा? गणेश, आनंदाची गोष्ट. का? मला तुमचा आशीर्वाद घेऊन द्या. का? काय झालं रे? काय झालं गणेश? माझा परीक्षेत प्रथम क्रमांक आला. अरे? असं? बस. हो. वा, वा, वा. का हो अरे धनी? जा, पेढा आणून सगळ्याला तुझ्या मित्रांना पेढ वाट. बरं, आत्ताच जातो, मित्रांना पेढ वाटतो. पेढ वाट. तुमचा आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी असून द्या. अरे गणेश, तू काय काळजी करू नको. जा, आणि तुमचा पण. जा, सगळ्यांना तुझ्या मित्रांना पेढ वाट. काय हो धनी? हा? अहो असला जर मुलगा एकुलता एक आपले जर पोटी असता तर त्याला किती गुण दिले असते हो? संगीता, अगं भावाचा मुलगा काय ना आपला मुलगा काय वेगळा नाही. अहो पण ती थोरल्याकडे असून त्याला कळतंय का बघा ना. चाल. धन्याने तर घराच्या बाहेर काढला आम्हाला. पण आता राहायचं कुठं? खायचं काय? घरात होतं, उपाशी असलो तरी घरामध्ये थांबायचं. 4 भिंतीच्या आत कुणाला सुद्धा कळत नव्हतं की आम्ही उपाशी आहोत का जेवलो आहोत, चांगलं खातोय का वाईट खाताय. उषा, धनी तुम्ही हे चांगलं केलं का? आज अंगाच्या कपड्याशी आपण घरातून बाहेर निघालो. चला आता नाही पेयत. नक्की पेणार नाही ना? नाही चल. धनी, धनी खरं बोलता तुम्ही. चल झोपड्यात राहा आपण. असं आणि त्यांनी जरी हाकलून दिलं, परमेश्वर हाकलून देणार नाही. नाही, ते मला आपल्याशी चांगली कल्पना. नाही, ते आपल्याशी वाईट नाही तो. चल. हे बघ. इथं थांब, मी आमचं बाजार करून येतो. असं ना? हा. जावा. बाजारात तू इथं हलू नको. सगळं घेऊन येतो. कांदा, बटाटा, वांगी, आठवड्याचा बाजार घेऊन येतो. रामराव बापूराव. हा, कसं काय? अहो येणं केलं म्हणजे तुम्हाला 2 दिवस सांगून मी तुम्हाला कसं काय कळलं? अहो 2 दिवसात त्या वैजंताच्या पुरीचं लग्न आलंय, तिने पैशाचं बघायला काय सांगितलं. आता लागा आणि वाईला राहिली. हे बघा काय बी करा, नाहीतर ती जर बाई नाराज झाली तर हे गाव सोडून जाणार आईला आणि तुझं- तुमचं प्रेमाचं नातं तुटणार. तुझं बी बरोबर आहे. पण मी एक वचन दिलं होतं, काय वचन दिलं होतं? पुरीच्या लग्नाला पैसे देईन म्हणून. हा मग तीच ती मला रात पासून मला तीच सांगत आहे की मला वचन दिले. भावाची भांडणं झाले. हा, आम्ही ह्या झोपड्यात राहतो. कोण कुणाचा भाव कोण कुणाचा नाही बाबा. थांब जरा. ए उषा, आणि धनी, इकडे. खरं म्हणतोस का? थांब. हे बघ, आपल्या जिमनीत पाईपलाईन करायची. आता भाव काय म्हणला, निमी वाटून घेऊ आपण. आता पाईपलाईनला आहेत का पैसे आपल्या पैसे? नाहीत ना. तिकडं दोरलं. धनी, दोरलं ती तुला काय करायचं? अजून आणतो दुसरं नवं करीन मी पुढच्या महिन्यात. हे कसं काय मी तुम्हाला देणार? दे, तुला काय करायचं मी करतो. नका धनी. अहो एवढंच राहिलं आहे, हे मागू नका हो. मी करतो आणि मी करणार आहे. बाजार बघू दे, मी करणार आहे. पण धनी, अहो, पंचायत दे, जुडवी राहू दे नुसतं. हे इकडे जमलं का? गडी सगळ्यात बाकी का पाईपलाईन? पाहून घेऊ आपण. हा, तू काय देशील ना? मी बी आहेच आहे की. का? माझा मित्र देतो म्हटलाय बघू. आडपट्ट्या अशा वेळेला नाही द्यायचं मग कशा वेळेला द्यायचं? त्याला म्हणायचं मित्र. घ्या घ्या घ्या, आणखी काय घ्यायचं ते घ्या. बास की जाऊ का? पण धनी, गबास धनी बिनी म्हण नकोस. मी तुझा नवरा आहे. बस घरात. चला, धनी. चला बाप. मैदानी लाडानं बोलती. बस वेळ होतोय. चल चल लवकर. बस. आरती होती तेवढी इस्टेट त्याची लुटत आणली
नशिबानं तर आता 2 कंडापुरी आणल्या. अहो नाचायला म्हणजे काय मोरासारख्याच नाचते त्या. असू दे त्यांना मला पाटील आल्या. हा ए पुरीनो आज पाटील आल्यात. असं ना या वैजंता काय म्हणता? बघ तुझ्या हाताने घे आणि पाटलाच निधी. असं पण हेच काम मात्र फिट कर. मी देऊ का? हा तुझ्याच हाताने दे की. घेतले त्यातले तुम्ही मग अहो थोडी घ्या. कुणाला अहो तुम्ही घ्या. घ्या 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 घ्या. अहो घ्या तुम्ही. तू म्हणते म्हणून घेतोय. बाजाराला काय कमी नाही. हो 2 एकर उत्सावणीला दिला बिलच बिल. पैशाला काय तोटा आहे वय सांग. तुला मुख्यासारखा पैसा. रोज 4-50 माणसं जेवतात माझ्याकडे. घ्या घ्या घ्या. असं गाणं म्हण की पाटलांच्या काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं पाहिजे. पाटील ऐका का. अग दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारू ही आहे अशी ग नशा संसाराची या करील दशा. होईल साऱ्या गावात हशा दावील तुम्हा वाईट दिशा. दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारूच प्याला ग वायाला गेला ग. आहे अशी हो आग घरादाराच्या लागते माग. पाहून येतो मनाला राग अरे माणसा तू जपून वाग. दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारू ही आहे जीवाला धोका म्हणून दारू हे पिण्याचं रोका. जर का तिने साधीला मोका कुणाला तुम्ही हो माराल हाका. दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारूच प्याला ग वायाला गेला ग. दारू पिण्याचा नाद हा सोडा दुरून तिला हातरे जोडा. सोडून देवा स्वभाव वेडा हनुमंता मग जाईल पिढा. दारूच प्याला ग वायाला गेला ग. 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 हा काय गं? आठवण म्हणून जर असं वैजंता असू दे पुरीच्या लग्नाला 10,000 रुपयेच काय. काढून देतो. आणि बायकोच्या गळ्यात पाटील तुझ्यासाठी दागिने सुद्धा ठेवणार नाहीत. काय खरं म्हणता? हा दिलं. लय किंवा तुझ्या गळा सुबिवंत दिसला म्हणजे बाजाराला पडा. असं ना हा चला. वैजंता एवढा लग्नाची तयारी जोरात चालली ना. हो 10,000 रुपये पाटील देतात तुला. कधी देणार तुम्ही? दुपारी देतील. ए. दुपारी बँकेत आणून देतील. दिन हे उतर या. ये. काय असेल तेवढं आणून द्या बरं का. काळजी करू नको. काळजी करू नको तू. येते म्हणलं. काय भीमा अहो ह्याला म्हणतात जीवाचं जिवलग मित्र. तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार आहे हा मित्र. आवाज भीम्या तू आहे म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून वैजंत आहे. आणि या गावात आपल्या दोघांच्या नादाला लागायची कोणाची हिंमत आहे काय. ताकद ना फाडीन एखादा. आणि जर का कुणी या गावात आपल्या दोघांच्या नादाला लागला तर हरामखोराचा मुडदाच पडतो संपला म्हणून संपला समजा. तो संपला. निघायचं. चल हा? चल. चल
हे बघ, काळजी करू नको. मी नाही होत, तुम्ही काळजी करू नका. चाल. आहे, भारी झालं गड्या काम. गणेश चल बाळा, आपल्याजवळ आता काही सुद्धा राहिलेलं नाही. हो बाबांनी तर सर्व काही दारूच्या वेशनी सर्व धुळीला मिळवलं. त्याचं घर होतं ते सुद्धा गेलं, जागा गेली, गळ्यावरती 4 दागिने होते ते सुद्धा नेले. आता इथं राहून उपयोग नाही. चल तुझ्या मामाच्या गावाला आपण जाऊ. चल. उषा, ए उषा, गणेश, ए गणेश, घरात तर कोणी दिसत नाही. काय हो प्रकार झाला? मंडळी बी गेली, मुलगा बी गेला, काय या जीवनात राहिलं नाही. खरोखरच सगळं दारूच्या पायात सगळं वाटोळं झालं. आता जातो आणि माझ्या भावाला भेटतो, भावाच्या हातापाया पडतो आणि मंडळीच्या माहेरला जातो आणि मंडळीला घेऊन येतो. गेलंच पाहिजे. दादा, कोण बापराव? शांत आल्या दिसतीच वाटतं. तुझी वहिनी दिसली? का गेली काय निघून? होय, घरात कुणीच नाही. अरे या दारूमुळं तुझी बायकोच नव, तुझ्यापाशी माणूस देखील परत येणार नाही. मी चुकलो दादा, आ? मला क्षमा कर दादा. चुकलेल्या माणसाला मरण देता येत नाही बापराव. आ, पण माझा ऐक, इथून पुढे दारूच्या वाटेला जाऊ नकोस. नाही दादा. कारण दारूमुळे कित्येक जणांच्या घराचे नुकसान झालेले आहे, कित्येक जणांच्या परपंचाचं वाटोळं झालेलं आहे. तर इथून पुढे दारू पिणार नाहीस ना? आणि जर दारू पिणार नसशील तरच तुझी बायको तुला आणून देईल. चालेल चालेल. माझ्या संसाराची धूळ झाली झाली. असं ना? माझ्या बांधवांना माझी एकच कळकळीची विनंती आहे, दारू सोडा आणि संसार जोडा. दारू सोडा आणि संसार जोडा. या दारूच्या पायात माझं काही राहिलेलं नाही. चल तुझी बायको नाही जाऊ आपण, चल पण दादा. पुन्हा दारूच्या नादाला लागू नकोस. नाही दादा. चाल लवकर.